सांग. 7-8 17 ते 18 तुझ्या 17 तुझ्या 17 म्हणजे सगळे खतराच आहेत का? हा एज नुसार बरोबर. हा 18 बदलले तर 19 बदललेत. हा मॅडम तुमच्या अरे बोला ना. 17 23 14 17 15 18 19 16 16. मग तुम्ही लक्षात ठेवा, जर प्रत्येक वर्षी कॅलेंडर बदलणार असेल आणि जर कॅलेंडर आणि वेळेनुसार काम करणार असेल तर लाईफमध्ये परिवर्तन कुठं आहे? आपला जन्म फक्त आणि फक्त शिकण्यासाठी नाही झाला, समजून घेऊन पुढे जाण्यासाठी झालेला आहे. तर ही क्लॅरिटी तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. तर मला वाटतं तुमच्याकडे असणारे 2 पॉईंट आहेत ते तुम्ही बोलायचं. आणि जर आपण असं भयभीत म्हणून जर जगत असेल किंवा वागत असेल किंवा शांत बसत असेल तर मग आपल्या जीवनामध्ये परिवर्तन कसं येणार आहे? तर परिवर्तन आणण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे कधीतरी ॲक्शन घ्यावा लागेल. आणि तुम्हाला हा जो प्लॅटफॉर्म जो क्रिएट केला आहे ना, हा तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही केलेला, हसण्यासाठी नाही केलेला, तर हा तुमच्यामधली जी मजबुरी आहे ती मजबूती तयार करण्यासाठी केलेला आहे. आणि तो आपण एक आठवड्यातून एक तास घेतोय किंवा 1 तासामध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट तुम्ही दाखवली पाहिजे. आणि ही इम्प्रूव्हमेंट लाईफमध्ये तुम्हाला कुठं कुठं बेनिफिट होऊ शकतं. तुमचं कम्युनिकेशन स्किल असेल, इंटरव्ह्यू असेल, बिझनेस पर्पज असेल, अशा अनेक गोष्टीसाठी तुम्हाला याचं बेनिफिट होणार आहे. तर मला वाटतं तुम्ही स्टार्टअप केलं पाहिजे. कुठून तरी स्टार्ट करा. पुढं जर कुणी गेलंय त्याच्या हसण्यापेक्षा की अरे तू बोलू शकतो तर मी का नाही बोलू शकत, एक शब्द का होईना, आणि तुमचा मोबाईल घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये जे स्टेटमेंट आहे ते घ्या, की असं पुढं जाऊन असं काहीतरी बोलण्यापेक्षा काहीतरी घेऊन चला आणि स्टार्ट करा. आणि एक सिच्युएशन अशी तयार करा की मी मोबाईलचाही आधार न घेता तर माझ्या एक्सपिरियन्सचा मी आधार घेणार आहे, असं काहीतरी करून दाखवा. कोण जाते? चला पुढे नेक्स्ट.